काय ग? मेहंदीला रंग चढत नाहीये म्हणून चिडचिड होतीये. एक गावाकडची साधी फुटकळ मोलकरीण सांभाळता आली नाहीये तुला. आणि आणि हा काय नमुना आहे? कुठे सापडला तुला? ए, तुला सांगितलेलं काम तुला कधी धड जमलंय का? माझी ना अक्कल कुठे भटकायला जाते मला कळत नाही आणि मी तुझ्यासोबत डील करून बसते. एक मिनिट. डील नाही, युती. युती म्हणतात याला. आणि युती अशीच असते. तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना. आणि ए दिशा, माझ्या नादाला नाही आहे लागायचं. एकदम स्वस्त पण कामात मस्त असे असे ज्युनियर आर्टिस्ट आणलेत मी. या अजयचे आई वडील म्हणून. या ड्रायव्हरला तरी कळलं का की हे नकली आहेत म्हणून? आपलं काम ना एकदम चोख असतं, चोख. माहितीये मला तुझं काम किती चोख असतं ते. चोरीच्या वेळेस बघितलं ना कशी एका गोंड्यामुळे तुझी ए तो प्लॅन जरासा फसला म्हणून. नाहीतर बुलेट प्रूफ प्लॅन होता माझा. तो गोंडा जर त्या हाराला चिकटला नसता ना तर मी बहिणींना सापडलेच नसते. पण माझं सोड ग, तुझं काय? आज एक फुटकळ मोलकरीण किर्लोस्करांचे पारंपरिक दागिने घालून मिरवणार आहे. तेही किर्लोस्करांच्या भावी सुनेसमोर. त्याचं काय? तू ना काय? जा. दिसायला मूर्ख दिसत असेल मी, पण आतून हुशार आहे. बापरे, या साडीला नाही आहेत ना गोंडे? नाही आहेत. हीच साडी नेसायला हवी होती मी. चुकलंच. सावित्री आत्या, हे कोण आहे हो आरशात? तूच आहेस पारू, मारुती दादाची लेक. देवा, देवी आईचे दागिन्यानं कपडे माझ्या अंगावर घालायची लायकी नाही माझी. पण काय करणार, देवी आईनंच परवानगी दिली आहे. परवानगी कसली, आदेशच आहेत ह्यो. बरं बाळा, आपल्याकडे वेळ कमी आहे, पटापट आवरूया. हा चल. पारू, तुला सांगते, आज तुझ्यामुळे हे दागिने आम्हाला बघायला मिळाले. इतकी वर्ष मी या दागिन्यांबद्दल ऐकते. अहिल्या मॅडमनी या दागिन्यांना कधीच कोणाला हात लावू दिला नाही. फक्त त्यांच्या होणाऱ्या सुनेचा याच्यावर अधिकार आहे. बाळा, तू खरंच खूप नशीबवान आहेस. सावित्री आत्या, खरंच मला हे समज घालायचंय?
गोष्ट नको लागू दे माझ्या लेकीला. ये. सावित्री आत्या, मला चिमटा काढा. हा, वेडीस का तू? मी नाही. मी म्हणलं ना, काढा काढा. नाही. काढा ना सावित्री आत्या. बरं. हाय हाय हाय, मीच आहे सावित्री आत्या, मीच आहे. पारूच आहे. सावित्री आत्या, बानं मला असं या रूपात बघितलं तर लई खुश होईल ना. पण हाय कुठं माझा बा? मी माफी मागतो जावाई बापू. म्हणजे पारूच्या वतीनं मी हात सोडतो. तुम्ही माफी मागून काय होणार आहे? तिनं माफी मागायला पाहिजे ना माझी. आणि मला सांगा, कुठली नवरी मुलगी असं वागते? तिचा नवरा तिच्याशी काहीतरी बोलतोय, तिला सांगतोय, तिला अडवतोय, तर हिने सरळ सरळ मला उडवून लावला. अपमान केलाय तिने माझा. हे 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 संस्कार केले तुम्ही तिच्यावर? हा? आणि आता तिचं लग्न ठरलंय, तिचा होणारा नवरा तिच्या बरोबर आहे, तर हिचा आपला आदित्य सर, मला हे आवडलेलं नाहीये. नाही म्हणजे तुम्ही जे बोलताय ना तो मुद्दा अगदी बरोबर आहे. पण पारूनं मुद्दाम नसेल केलं ना. हो, हे तुम्ही आता म्हणताय. तिकडे नव्हतात ना तुम्ही, तिथे असतात तर कळलं असतं. आणि मला सांगा, तिच्यासाठी तिचा नवरा महत्वाचा आहे की नाही? आहे की नाही? असायला पाहिजे. आहे ना. मग जर मी तिला सांगतोय की ही नोकरी सोड, हा जॉब करू नकोस, तर तिने माझं ऐकायला नको? पाहिजे पाहिजे. कसं तरीच वाटायला लागलंय मला हे सगळं आता. नाही, मला वाटलं होतं तुमची मुलगी अगदी साधी, सरळ, सुसंस्कारी असेल, पण नाही. काय बोलणं हेच कळत नाही मला. मी काय म्हणतो जावाई बापू, झालं ते झालं. म्हणजे पारूनी मुद्दाम नाही केलं हो. म्हणजे इकडं अर्जंट काम निघालं नसतं ना तर ती आलीच नसती. माझी पारू तशी नाही हो. तशी नाहीये? मग कशी आहे तुमची पारू? नाही, आम्ही अजून एकमेकांना ओळखलेलंच नाहीये, एकमेकांना धड बघितलेलंही नाहीये. बा, कशी दिसतीये मी? काय झालं? मी चांगली नाही का दिसत? नाही ग बाळा, ते तू एकदम नजरेसमोर आली, काही बोलायला सुचच ना मला. विचारात पडलो, कुठली राजकुमारी मला बा म्हणते म्हणून. येड्यासारखा बघत राहिलो तुझ्याकडे. राजकुमारी म्हणजे बा, चांगली दिसते ना मी? ए अनुबा, देवी आईची कापडानं दागिने शोभतात का र मला? शोभतेत. अगदी अगदी माझ्या देवी आई सारखीच दिसतेस तू. पारू, अगं उशीर होतोय. आले बा, येते. तर हे असं फुकटचं आणि अस्सल सोनं अंगावर घालून कुठली भिकारी बाई राणीच दिसणार. एकदा तुझं लग्न होऊ दे माझ्याशी, मग बघ तुला कशी लायकीत आणतो ते. वहिनी, तुम्ही डाएट करताय की काय? सॉरी, जाते. ए, हसू नको. उधारीचे दागिने आहेत हे, तुझ्या हक्काचे नाही आहेत. आणि जास्त शहाणपणा पण करू नको, जरा सांभाळून राहा. हे एवढे सगळे दागिने एकत्र बघितले म्हणून मरशील चुकून. चोरा बिरायचा तर विचारच करू नको.
कारण या सगळ्या दागिन्यांच्या पावत्या आहेत माझ्याकडे, हिशोब आहे माझ्याकडे. तेव्हा जरा जपून. आणि ना हे घालून फक्त मिरवायचं नाहीये अगं, फोटोशूट असणार आहे, फोटोशूट. आता ते काय असतं हे मला नको हा विचारू. मला नेमकं बघायचंच आहे तू काय दिवे लावणार आहेस ते. मॉडेल म्हणून सगळीकडे तुझा फोटो लागणार आहे, आमच्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर म्हणून. आली मोठी ब्रँड अँबॅसिडर. आणि ते फोटो काढताना असं फक्त उभं नाही राहायचं, तुझ्या तोंडावरची माशी जरा हलव, नाहीतर अशीच ठोकळ्यासारखी उभी राहशील. सोपं नसतं ते, कर हा छान. दामिनी मॅडम करेल ती. हो, एवढ्या मोठ्या स्पर्धेत अचानक भाग घेऊन जिंकली आहे ती स्पर्धा. या उंदराला मांजराची साक्ष. उंदीर मांजर बरोबर. ए सावित्री, तुझं काय काम आहे ग इथे? हा, सारखी काहीच्या मागे 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 फिरत असते. तुझं तिकडे किचन मध्ये काम आहे ना, जा तिकडे. आणि मला तर बघायचंच आहे हे फोटोशूट नेमकं कसं होतंय. मी तर म्हणते होऊनच जाऊ दे एकदा, म्हणजे कळेल सगळ्यांना. आज ना किर्लोस्करांची बदनामी झालीच पाहिजे. मग कळेल तुझी लायकी काय आहे ती. बघू काय दिवे लावतेस. ऑल दी बेस्ट. पारू, बाळा लक्ष देऊ नकोस. खूप सुंदर दिसतेस, खूप छान करशील तू. चल चल. पारूला रेडी केलंय हा मी. कुठे आहे पण ती? ती आदित्य, कशी दिसते आपली पारू? सगळं ओके ना? वाह, कमाल, सुंदर. पारू, तुझ्यामुळे या दागिन्यांना आणखीन शोभा आली आहे. श्रीकांत सर, मला माफ करा. खरं तर अहिल्या मॅडमचे कपडे आणि दागिने घालायची लायकी नाही माझी. ते आपल्या कंपनीचं काम आहे ना, म्हणून मी तयार झाले. पारू, प्लीज त्याचा विचार तू नको करूस आता. प्लीज तू खाली ये ना. खाली ये. ये. जा. ये अशी समोर ये ना.
एक मिनिट पदर सोड. प्रीतम, हां एकदा रेफरन्स लुक चेक कर. हां एक मिनिट हां. सेम आहे ना? दादा बाकी सगळं परफेक्ट आहे. ओके. फक्त यार ही एक गोष्ट मिसिंग आहे. अरे छान दिसते की अजून काय कमी आहे आता? हो बाबा, पण इथे जे रेफरन्स फोटो मध्ये जी बाई आहे ना, तिने कमरेला छल्ला लावलाय आणि तो छल्लाच मिसिंग आहे. हो छल्ला? जा 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 जा, छल्ला मॅनेज कर पटकन जा. अरे अरे आदित्य, असं लास्ट मिनिट कुठून अरेंज करणार आहे? हा एक मिनिट बाकी सगळं मॅनेज झालंय तसं हे पण करूया ना. एक्झॅक्टली. म्हणजे अरे म्हणजे अहिल्याचा छल्ला वापरूया ना. नाही अगं अजिबात नाही. हे ना आता जरा जास्त होतंय. कपडे दिले, दागिने दिले आणि आता छल्ला. हे बघा, हा फक्त छल्ला नसतो, तर एका बाईचा एका घरावरचा अधिकार असतो, परंपरा असते ती. सासू छल्ल्याच्या रूपाने आपल्या सुनेला जबाबदारी देते घराची. आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर हिला, या मोलकरणीला हा छल्ला देणार शक्यच नाही. हे जे काही फोटोशूट आहे ना, हे छल्ल्याशिवाय करा. नाही. थांब जरा. उगाच आता पडा करू नका आता. दादा, मुळात जी वस्तू आपल्या घरात उपलब्ध आहे तिच्याकरता कॉम्प्रोमाइज कशाला? हे बघा, इतकं सगळं जुळून आलंय, आता एवढ्यासाठी थांबायला नकोय. चला लवकर चला, वेळ कमी आहे आपल्याकडे. वहिनी, सुमन, मी आता तुला जे काय सांगणार आहे ना, त्यावर तुला विश्वास ठेवावा लागेल. हा. आता मी आपल्या पारूला पाहिली. माहितीये, दिवसातून 100 वेळा मी बघतो तिला. पण आज आता आपली पारू इतकी सुंदर दिसत होती, इतकी सुंदर दिसत होत की जणू अहिल्यादेवींची सावलीच. सुमन, आज हे पाहायला तू हवी होतीस. राजकुमारी सारखी दिसणारी आपली पारू. अहिल्या, अहिल्या, वहिनी, सावित्री. हां मॅम. मॅडम, सावित्री, हां मॅडम. पारूला छल्ला लाव.
इकडे बघ. आता आता परफेक्ट त्या फोटो मधल्या बाईसारखी दिसते ती. येस. लेट्स गो कम ऑन फास्ट. पारू लवकर. चल चल चल. अहिल्या, तुझा हाच समंजसपणा आवडतो मला.